शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो आहे डुकरेवाडी या ठिकाणी, सोनगाव सातरळ. तर आपण आज या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये, तर त्यांनी या कांद्याच्या प्लॉटला साईश ॲग्रोच कंपनीचं जे ऑर्गॅनिक खत आहे दाणेदार ते वापरलेलं आहे. ते शेतकरी आहे आपल्याबरोबर, आपण त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्ते. तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. मी सुभाष बाळकृष्ण डुकरे, सातारचा आहे, डुकरेवाडीमध्ये राहतो. ह्यो कांदा मी आधी रोप टाकलेलं आहे, त्याला पण ग्रीन गोल्डचं दाणेदार टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 2 जानेवारीला कांदा लावलेला आहे. तर ह्यो 2 जानेवारीला कांदा लावून आज जवळजवळ त्याला 70 दिवस झाले. कांद्याची साईज ग्रीन गोल्ड टाकल्यामुळं 3 गोण्या एकरी 3 गोण्या टाकल्या मी. तर याची साईज पण चांगली झालेली आहे. आता फक्त याला स्प्रे घ्यायचा आणि 2 पाणी घ्यायचं. कांद्याची साईज पण चांगली झालेली आहे. साईज वगैरे मस्त दिसते. साईज चांगली झालेली आहे आणि पात एकदम टणक आहे. पात एकदम टणक आहे एकदम आणि व्यवस्थित आहे एकदम कांदा. या खताचा दाणेदार खताचा पावर माझ्या माहितीप्रमाणे चांगला वाटलेला आहे मला. इतर खतापेक्षा मला बरं वाटला. रासायनिक खतापेक्षा कसं? रासायनिक खतापेक्षा चांगला खर्च किंवा आणि त्याची प्राईस जर पाहिलं तर इतर खतापेक्षा याची प्राईस पण कमी आहे आणि याचा रिझल्ट चांगला आहे. म्हणजे किंमत कमी आणि रिझल्ट चांगला आहे. दुसरी गोष्ट, मातीला पण त्रास नाही. मातीला त्रास नाही आणि एकदम व्यवस्थित वाटलं मला. मी हे खत आहे ना 3 वर्षापासून मी खत वापरतो. तुम्ही वापरतो? तुम्ही रोपाला पण वापरतो? रोपाला पण वापरले. रोप पण तुमचं मस्त, रोप पण चांगलं होतं. आणि आता कांद्याला पण मी 3 गोण्या टाकल्या. किती क्षेत्र आहे सगळं? इथं हे 1 एकर क्षेत्र आहे कांद्याचं. तर हे व्यवस्थित आहे एकदम चांगला. मला या खताचा रिझल्ट चांगला वाटला. कांद्याला चांगला आहे. कापशीला दांड वगैरे तिथं एकदम जबरदस्त आहे. नाही, कांद्याची दांड पण चांगली साईज झालेली. तुम्ही अजून कोणत्या ठिकाणी वापरलेलं? मी कपशीला पण वापरलेलं आहे. कपशीला वापरतो, घासाला वापरतो. पण कपशीला कांद्याला मला याचा रिझल्ट खूप छान वाटला. रिझल्ट चांगला वाटला. वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी. नाही, शेतकऱ्यांनी वापरलं. रासायनिक खताचा जर आज विचार केला तुलनेमध्ये तर 2200 रुपयाला गुन्हे. नाही, रासायनिक खताची इतर खताच्या तुलनेमध्ये हे ग्रीन गोल्ड खताचं दाणेदार किंवा पावडर दोन्हीचा बी रिझल्ट चांगला आहे आणि रेट रिजनेबल आहे. बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही समाधानी? हो. चालत. मग दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद. नमस्ते.